जालन्याच्या गजकेसरी स्टील कंपनीत स्फोट, 34 कामगार जखमी तर 7 जण गंभीर जखमी। जखमी कामगारांची पालकमंत्री अतुल सावे यांनी घेतली भेट। औद्योगिक वसाहत जालना येथील गजकेसरी स्टील कंपनीत भीषण स्फोट झाल्याने 34 कामगार जखमी झाले असून 7 जणांची अवस्था गंभीर असल्याने त्यांना संभाजीनगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे, तर उर्वरित कामगारांवर जालना येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी दिली। जालन्याच्या गजकेसरी स्टील कंपनीत भीषण स्फोट झाल्याची घटना दुपारी 12 वाजेच्या दरम्यान घडली आहे। या घटनेत कंपनीत कामाला असलेले 22 कामगार जखमी झाले असून त्यांच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आलेत। 22 कामगार यात भाजले गेले आहेत। त्यातील 5 ते 6 कामगारांची अवस्था अत्यंत गंभीर असल्यामुळे त्यांना संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे। संभाजीनगर येथील बेंबडे रुग्णालयात दाखल असलेल्या गजकेसरी स्टील येथील जखमी कामगारांची जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस करत घटनेची माहिती घेतली, तर उर्वरित जखमी कामगार यांच्यावर जालना येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे, तर काही कामगारांना किरकोळ जखमा असल्याने त्यांच्यावर प्रथम उपचार करून त्यांना सुट्टी देण्यात आली आहे। या घटनेमुळे औद्योगिक वसाहत येथे गजकेसरी स्टील कंपनीस पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी भेट देऊन घटनेची माहिती घेतली आहे। अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी जालना येथील खासगी रुग्णालयास भेट देऊन रुग्णांच्या नातेवाईकांची विचारपूस करत या प्रकरणी FIR दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती आयुष नोपानी यांनी माध्यमांना दिली आहे। या घटनेमुळे जालना शहरासह औद्योगिक वसाहतीत एकच खळबळ उडाली आहे। यावेळी पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, चंदनझेरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सम्राट सिंग राजपूत, सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती तसेच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने खासगी रुग्णालयात उपस्थिती होती। MIDC ला एक फॅक्टरीमध्ये त्यांचे स्क्रॅप मेटलच्या मेल्टिंगचा होता, तिकडे काही असा मेटल गेला ते फर्नेसमध्ये की तो ब्लास्ट झाला आणि जे हॉट मेटल असते त्याच्या आतमध्ये तो बाहेर येऊन जे आसपासचे लेबर होते त्यांना तो इंजुरी झाली। आता 22 लोक ॲडमिट आहे इकडे। करीब काही लोकांना ते औरंगाबाद रेफर करणार, हॉस्पिटल थोडा लहान आहे म्हणून ते सगळे लोक मॅनेज होत नाही। 4 ते 5 कॅज्युअल्टी किती आहे सर? कॅज्युअल्टी किती आणि किती जखमी झाले? जखमी 22 आहे, आतापर्यंत कोणी मयत नाही झालं आहे थँकफुली। आता बघू काय आहे याच्या पुढे। आता हे प्राइमा फेसी माहिती आहे आणि काही लोकांना औरंगाबाद रेफर करतो। मैं कामगार संगठन का जिलाध्यक्ष क्या ये घर केसरी में जो हादसा हुआ है इसमें जो 22 लोग बता रहे हैं, लेकिन उसमें कम से कम 30 लोग होंगे। और यहाँ पे जो हादसा हुआ है क्या इसके ऊपर अभी क्या कार्रवाई होती है? जिलाधिकारी, कामगार मंडल, SP साहब भी आके गए, यहाँ के जो PI जादव साहब ये सब आके गए। अभी यहाँ पे क्या कार्रवाई होती है? ये जो ओम हॉस्पिटल क्या अभी कम से कम यहाँ से 6 से 7 जने अभी जो भेजे औरंगाबाद या कहाँ भेजे उसका कुछ वो नहीं है। और हम यहाँ पर ही है अभी, जब से घटना हुई यहाँ पर जब से पेशेंट लेके आ रहे मैं यहीं हूँ और पूरी घटना की जानकारी ले रहा हूँ। अभी जो हम आयुक्त साहब को, कलेक्टर साहब को और SP साहब को निवेदन दूंगा कामगार मंडल को, और इसके ऊपर क्या कार्रवाई होती है, क्या ऑब्जेक्शन होता है, इनका मुआवजा, इनकी ज़िंदगी का क्या सवाल है और इनके ऊपर क्या कार्रवाई कर सकते हैं। गजकेसरी कंपनी और ये मेरा ID प्रूफ है, मैं कामगार संगठन का पेशेंट है। ये कहाँ के है सब? ये इसमें बिहार और उसके बाद में क्या बोलते हैं उसको उत्तर प्रदेश।